येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। महा ई सेवा केंद्र संचालकांचा विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांना निवेदन। पाहूया सविस्तर बातमी। राज्यभरात सर्व महा ई सेवा केंद्र संचालक मागील 15 वर्षापासून महसूल अंतर्गत येणाऱ्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत। या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवताना संचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो। पेठ तालुक्यातील आपले सेवा सरकार केंद्र संचालकांना मागील 15 वर्षांपासून कुठल्याही प्रकारची कमिशन वाढ झालेली नाही। आजही जात प्रमाणपत्र सारख्या दस्तऐवजाला मागील 15 वर्षापासून जो दर शासनाने दिला आहे तोच दर आजही कायम ठेवण्यात आला। अशा विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना संचालकांच्या वतीने निवेदन देण्यात आले। या निवेदनात आपले सरकार सेवा केंद्र संचालकांच्या कमिशन मध्ये वाढ करण्यात यावी। सध्याच्या काळात आधार ऑपरेटर यांचे ब्लॅकलिस्ट प्रमाण खूप वाढले। कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना ब्लॅकलिस्ट केले जाते। काही तांत्रिक अडचणीमुळे सेवा अचानक बंद पडतात, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आधार संदर्भातील अडचणींना सामोरे जावं लागतंय। नवीन आधार संच मिळावे आणि रजिस्टर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातच व्यवस्था व्हावी, अशा विविध मागण्या आपलं सरकार केंद्र सेवा संचालकांनी केली आहे। यावेळी आपले सरकार सेवा केंद्र संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष तत्संवर शेख, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष विकास दशपुते, पेठ तालुका अध्यक्ष नितीन महाले, उपाध्यक्ष युवराज भोळ, कोषाध्यक्ष संपत दळवी आदी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन महाले।